नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिशन सक्सेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यातील भूगोल हा विषय आणि भूगोलातील देखील नदी प्रणाली हा विषय किती महत्त्वाचा आहे. आणि जसा हा विषय महत्त्वाचा आहे तसंच तो आपल्याला मार्क्स मिळवून देणारा देखील विषय आहे. तर आज आपण नदी प्रणाली या टॉपिकमधील भीमा नदी खोरे हे अभ्यासणार आहोत. तर आपण यात भीमा नदीची थोडक्यात माहिती तसेच तिच्या डाव्या व उजव्या साईडच्या नद्या पाहणार आहोत. तर प्रथमतः भीमा नदीचा उगम भीमाशंकर म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगेत होतो. भीमाशंकर या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. तर भीमा नदीची जी एकूण लांबी आहे ती 860 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रात तिची एकूण लांबी 451 किलोमीटर आहे. तर भीमा नदी ही पंढरपूर, आळंदी, अक्कलकोट, देहू व सिद्धटेक या तीर्थक्षेत्र खोऱ्यातून वाहते. तसेच भीमा नदी सोलापूर व पुणे जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून देखील ओळखली जाते. आणि आपल्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीमा नदीचे खोरे हे खनिज संपत्तीने संपन्न नाही. म्हणजे हा एक लक्षात ठेवण्याचा मुद्दा आहे की असं बरेच वेळेस येते की ही नदी देतात एखादी आणि त्या नदीबाबत असं विचारलं जातं की ती नदी खनिज संपत्तीने संपन्न आहे की नाही. तर भीमा नदी ही खनिज संपत्तीने संपन्न नाही. तर मग आता आपण भीमा नदीच्या डाव्या व उजव्या बाजूने वाहणाऱ्या नद्या उपनद्या बघणार आहोत. तर जसं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भीमा नदी ही भीमाशंकर येथून उगम पावते. म्हणजेच ती सह्याद्री पर्वतरांगेतून उगम पावते. तर ती हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग व शंभू महादेव डोंगररांग या दोन डोंगररांगांच्या मधून वाहते. तर म्हणजे जी भीमा नदी आहे ती पुणे, सोलापूर या जिल्ह्यातून वाहते आणि ती पुणे आणि सोलापूरची जीवनदायिनी म्हणून देखील ओळखली जाते. तर भीमा नदीचा जेव्हा आपण नदी प्रणालीचा अभ्यास करतो तेव्हा सर्वात मोठा प्रश्न तर हा असतो की तिच्या डाव्या उजव्या साईडच्या नद्या कशा पाठ करायच्या किंवा त्या कशा लक्षात ठेवायच्या. तर आपण त्याच्यासाठी ट्रिक देखील बनवू शकतो. पण मला असं वाटतं की ट्रिक बनवण्यापेक्षा आपण जर हा नकाशा स्वतःच्या हाताने 7 ते 8 वेळा काढला तर तो आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो. कारण भूगोलात आपण बऱ्याचशा ट्रिक बनवलेल्या असतात आणि मग कोणत्या ट्रिक लक्षात ठेवायचा हे एक आपल्यासमोर एक चॅलेंजच असतं. त्यासाठी आपण आता पाहणार आहोत सोप्या पद्धतीने भीमा नदीच्या उजव्या व डाव्या साईडच्या उपनद्या. तर भीमा नदी पहिल्यांदा भीमाशंकर येथून वाहते. प्रथमतः तिला भामा नदी पिंपळगाव येथे येऊन मिळते. भीमा नदीला भामा नदी येऊन मिळते. तर पहिली तर नदी सोपी भीमा, त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की भामा नदी. दुसरी नदी आहे इंद्रायणी. इंद्रायणी ही तुळापूर येथे भीमा नदीला येऊन मिळते. तसेच ही जी पवना नदी तिला मुळा व मुठा नद्या येऊन पवना नदीला मिळतात व ती पवना नदी रांजणगाव येथे भीमा नदीला मिळते. दुसरं तर आहे करा नदी नीरा नदीला मिळते व ती भीमा नदीला नीरा नरसिंहपूर येथे मिळते. नंतर आहे खाली माणगंगा. तसेच इकडून भीमा नदी जी येत असती ती कृष्णा नदीला जाऊन मिळते व ती कर्नाटकमध्ये कुरगुड्डी हे एक ठिकाण आहे, या ठिकाणी मिळते. तर आपण आता डाव्या साईडच्या नद्या बघणार आहोत. ह्या झाल्या उजव्या साईडच्या नद्या. आता इथे एक लक्षात ठेवायचा भाग असा की भीमा नदी जी आहे ती पूर्ववाहिनी नदी आहे. म्हणजे इकडं आपल्याला माहितीच आहे की इकडे जी दिशा आहे ती पूर्व आहे. जसे की तुम्ही बघू शकता इथं वर उत्तर, इकडे पूर्व, खाली दक्षिण व इकडं पश्चिम आहे. म्हणजेच ती भीमाशंकर इथं पश्चिम म्हणजे सह्याद्री पर्वतरांग ही पश्चिमेला आहे. म्हणजे ती पश्चिमेकडून वाहते ते आणि पूर्वेला जाऊन मिळते. म्हणजे पूर्ववाहिनी म्हणजे कशी इकडं पूर्वेला मिळते हे खरं आहे. पण ती कुरगुड्डी म्हणजे दक्षिण भारतात कुरगुड्डी या ठिकाणी कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला मिळते. तर आता उजव्या साईडच्या नद्या बघूयात. उजव्या साईडला प्रथमतः घोड नदी ही मीना नदीला मिळते. मीना नदी ही
कुकडी नदीला मिळते. तर इथं कुकडी नदीमध्ये जे पारनेर हे ठिकाण आहे तिथं रांजणखळगे म्हणून एक जागा आहे जी म्हणजे निघोज या ठिकाणी, म्हणजे पारनेर तालुक्यात निघोज या ठिकाणी रांजणखळगे आहेत कुकडी नदीच्या पात्रात. तर असं देखील विचारलं जाऊ शकतं परीक्षेला की रांजणखळगे कोणत्या तालुक्यात आहेत. तर निघोज या ठिकाणी पारनेर तालुक्यात. कुकडी नदी सांगवी दुमाला येथे भीमा नदीला मिळते. तर इकडं आहे सीना नदी. इकडून सीना नदी इकडं वरई आणि नागझरी नदी, वरई व नागझरी नद्या ह्या भोगवती नदीला मिळतात. भोगवती नदी इथं मोहोळ, सोलापूर जिल्ह्यात मोहोळ हे ठिकाण आहे, तिथे ती सीना नदीला मिळते. तर सीना नदी कुंडल या ठिकाणी भीमा नदीला मिळते. त्याच्या खाली हरणी नदी व बोरी नदीला मिळते. बोरी नदी भीमा नदीला मिळते. त्याच्या खाली आहे दक्षिण भारतात कुरगुड्डी कर्नाटक या ठिकाणी जाऊन मिळते. तर हा आहे भीमा नदी प्रणालीचा नकाशा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.